पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मराठवाड्यात येण्याचं स्वप्न आता पूर्ण होताना दिसतं आहे। मराठवाडा कृष्णा उपसा सिंचन योजनेची कामं अंतिम टप्प्यात आहेत। पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मराठवाड्यात यावं यासाठी 2 पिढ्या त्यांनी संघर्ष केला। ते भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आपल्या बरोबर आहेत। दादा, मला तुम्ही सांगा, पश्चिम महाराष्ट्रातलं किंवा मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी आहे ते आता काही दिवसात मराठवाड्यात येणार आहे, काय स्टेटस आहे सध्या? आपण आता ज्या ठिकाणी आहोत हे सीना नदीवरती घाटणे बॅरेज जे आहे, घाटणे बॅरेजच्या जवळचं पंप हाऊस आहे। या पंप हाऊसच्या माध्यमातून सीना नदीमधनं आपण पाणी उचलून हे धाराशिवला नेणार आहोत, मराठवाड्यात नेणार आहोत। हे काम जे आहे ते गेल्या वर्षी सुरू झालेलं आहे। आज आपण प्रगती बघायला आलो होतो। या वर्षीच्या मे महिन्यामध्ये इथे पंप बसवण्याची प्रक्रिया होईल आणि या वर्षीच्या पावसाळ्यातच पानी उचलायला आपण सुरुवात करणार आहोत। वर्षातले 75 दिवस अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि आपल्याला इथून उचलता येणार आहे आणि 2.24 TMC एवढं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी हे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यामध्ये आणि मग बाकीच्या तालुक्यांमध्ये आपल्याला नेता येणार आहे। साधारण किती दिवस, नेमके किती दिवस लागतील आणि कामाची नेमकी परिस्थिती, स्टेटस काय आहे कामाचं? पूर्णतः कामाचा विचार केला तर साधारण 70% काम झालेलं आहे आणि आपण आता जिथे उभे आहोत इथनं पाणी उचललं जाणार आहे। इथनं पाणी उचलून आपण पुढे नेणार आहोत। कामाचं स्वरूप जर लक्षात घेतलं आपण तर मे पर्यंत बऱ्यापैकी कामं होतील। जून जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये इथनं प्रत्यक्षात पाणी उचलायला सुरुवात होईल, अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि युद्ध पातळीवरती काम चालू आहे। आता मला तुम्ही सांगा, डॉक्टर पद्मसिंह पाटील ज्यावेळेस या खात्याचे मंत्री होते त्यावेळेस खरं तर या कामाला सुरुवात झाली आणि आता तुम्ही आमदार आहेत, तुमच्या कारकिर्दीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होतोय, काय भावना आहे? 99-2000 साली डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब तत्कालीन पाटबंधारे मंत्री होते, ऊर्जा मंत्री होते आणि त्या कालावधीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता की मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला मिळायला हवं। मंत्रिमंडळाचे निर्णय झाले, अंमलबजावणीच्या बाबतीत काही विषय होत गेले। देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना काही प्रशासकीय विषय होते मान्यतेचे केंद्र स्तरावरती, त्या बाबतीत त्यांनी विशेष सहकार्य केलं। गिरीश महाजन साहेबांनी तेव्हा सहकार्य केलं आणि मधल्या ठाकरे सरकारच्या काळामध्ये सगळं जवळजवळ ठप्प झालं होतं। आपलं सरकार परत आल्यानंतर 7 TMCच्या कामाच्या सुप्रमाला मान्यता देण्यात आली आणि आपण पूर्ण ताकदीने कामाला सुरुवात झाली हे बघतोय। या वर्षी पाणी प्रत्यक्षात इथनं उचलून मराठवाड्यामध्ये न्यायचंय, तुळजापूरला न्यायचंय। तिथे उपलब्ध असलेले जे साठवण तलाव आहेत, अगदी रामदरासारखं मोठं साठवण तलाव असेल तिथे ते पाणी नेलं जाईल आणि तिथनं मग शेतकऱ्यांना देण्याची वितरण व्यवस्था केली जाईल। दादा, मला तुम्ही सांगा, सातत्यानं सांगितलं जातं की पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नेत्यांकडनं ह्या कामाला सातत्यानं अडवणूक केली गेली किंवा त्यांच्यामुळे विलंब झाला, नेमकं काय सत्य आहे त्यातलं? ते वास्तव हे आहे की हा प्रकल्प जो आहे तो खूप क्लिष्ट आहे। पाण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची आत्मीयता वेगळ्या स्तरावरती जाते। मी कोणाला काही या बाबतीत दोष देणार नाही। मूळ मुद्दा हा आहे की मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी आहे 585 TMC कृष्णा खोऱ्यामध्ये पाणी वापर जे आपल्याला मंजूर आहे त्याच्यातलं जवळजवळ 8.5% पाणी हे आपल्या हक्काचं आहे। जवळजवळ 51 TMC पाणी हे मराठवाड्याच्या हक्काचं आहे आणि आजच नाही, कदाचित थोडा वेळ लागेल, परंतु टप्प्याटप्प्याने आपल्या हक्काचं पाणी आपल्या भागात यावं, आपल्या शेतकऱ्यांना मिळावं आणि इथे त्या दृष्टीने शेतकरी समृद्ध व्हावा हे आपलं स्वप्न आहे। ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न अतिशय ताकदीने आपण करणार। यातली तांत्रिक बाब जर आपण पाहिली तर जवळपास 70% पेक्षा अधिक या योजनेचं काम पूर्ण झालंय आणि अवघ्या काही महिन्यात म्हणजे येत्या पावसाळ्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी थेट मराठवाड्यात येईल असं सांगितलं जातंय। मात्र ज्या दिवशी खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मराठवाड्यात येईल तो दिवस धाराशिवकरांसाठी ऐतिहासिक असणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे, G24 तास, तुळजापूर।